आजी, ही जी डिंपल आली ती खरंच तुमची नात आहे का? काढलंच का तिचं नाव? एवढा चांगला माझा मूड होता तर घालावलाच का नाही? काय ती माझी नात नाही बीत नाही, मी काय तिला नात बीत मानत नाही. मानत नाही तर खरंच नात नाहीये? अगं म्हणजे हाय बी नाही बी. म्हणजे अगं ती आहे ना माझी ती जुळी बहीण सरू, तिची नात आहे. एक नंबरची आतल्या गाठीची बहीण आहे ती माझी. आजी, तुम्हाला एवढा राग काय तो तुमच्या बहिणीचा? राग का नाही येणार? अगं राग येण्यासारखीच आहे ती. एक नंबरची लालची आहे, लालची. अहो पण त्याने असं केलं तरी काय? सांगा तरी. अगं काय केलं म्हणजे मला चांगलं स्थळ आलेलं, स्वतःच मांडवात उभी राहिली, लावलं की लगीन त्याच्याशी. त्याच्या घरातले काहीच नाही बोलले? दोघी एकसारख्याच दिसायला, मग कशाला कोण काय बोलतय? पण आजी, असं का केलं हो तुमच्या बहिणीनं? अगं असं का केलं म्हणजे काय झालं, चांगलं ते कातळवाडीच्या पाटलाचं स्थळ आलेलं आणि ते लय श्रीमंत, लय पैसा त्यांच्याकडं. एवढा मोठा वाडा बिडा, श्रीमंती, पंचक्रोशीत नाव ऐकून आहे ना हिची नियत फिरली की. आणि मला फसावलं आणि हिने स्वतःच लगीन लावलं त्याच्याशी. बापरे. पण मग या सगळ्यात तुमच्या घरातले पण काहीच नाही बोलले? आता काय बोलणार ते? आई बापाच्या पुढे रडून आरडून गोंधळ केला. मला ठेवली खोलीत कोंडून आणि राहिली की स्वतःच उभी. घरच्यांना वाटले रुसली असेल, बसली असेल कुठेतरी जाऊन. मला ठेवलं कोंडून आणि लगीन झाल्यानंतर आली की माझ्याकडं, तुला चांगलं स्थळ भेटीन. मग मी आहे ना 4 माणसात अगदी माझ्याकडे जेवढ्या चांगल्या शिवळ्या होत्या का नाही, शिव्या ठेवून इथल्या, त्या सगळ्या दिल्या तिला. तेव्हापासून दोघे आम्ही एकमेकीच्या तोंडाकडे बघत नाही. माझ्या लग्नात बोलावलं नव्हतं तरी आली की मला कुरवलीचा मान पाहिजे म्हणून. तिला म्हणलं हे बघ आता माझं लग्न आहे, माझ्या लग्नात मीच उभी राहणार, नाही तर परत ह्यो हायो नवरा बी माझा पळवून नेशील. अयो डॉक्टर, ही ती साऊथची हिरोईन आहे का, सिल्क स्मिता? सेम सेम त्या पॅटर्न सारखा ब्लाऊज शिवलाय तुम्ही. मी काय म्हणते डॉक्टर? डिंपल जरा हळू बोला. इथे माझा इतिहास कोणालाही माहिती नाहीये. मी जुने कांड करायचे सोडून दिलेत, पण माझा अजूनही सुईशी संबंध आहे. तोंडाला शिलाई मारेल तुझ्या. तोंड बंद, काहीच बोलणार नाही मी. बंद. पण मी काय म्हणते डॉक्टर? टेलर नाही म्हणजे तुम्ही आतापर्यंत लय जणसनी गंडवलंय ना. डॉक्टर नसून पण डॉक्टर बनले आणि लोकसनी गंडवलं. आता टेलर बनलेत, बायकांना गंडवतात. पण मला हा प्रश्न पडला की तुम्ही हे सगळं काम शिकता कसं? टेलरिंगचं काम कसं शिकलात तुम्ही? पोटा पाण्यासाठी करावं लागतं डिंपल सगळं. मला सांग, पुन्हा डॉक्टर म्हणून मी इथे आलो असतो तर लगेच पकडलं नसतो गेलो का? खरंय खरंय, ते मात्र एक नंबर बोलला था तुम्ही. कसं काय एवढं तुम्हाला जमतं काय माहिती बाबा. पण मी काय म्हणते माहितीये का, तुम्ही जेव्हा कातळवाडीतनं पळून गेला तेव्हा तुम्ही खरंच कलकत्त्याला गेला होता का बळच आपलं असं मला खोटी स्टोरी सांगायची म्हणून सांगताय? तुला काय वाटतं? मला कधी आजपर्यंत तुमच्या गोष्टी खऱ्या वाटल्या? खोटंच सांगताय तुम्ही. जाऊ द्या ते तेवढं मनावर घेऊ नका तुम्ही. मला सांगा ना, तुम्ही हे असली ब्लाउज शिवायला कुठून शिकला? किती प्रश्न विचारतेस? नाही ठीक आहे, नाही विचारत, सॉरी. काय विचारले की नुसतं किती प्रश्न विचारते? बोर व्हायला लागलंय मला म्हणून विचारत होते मी. डॉक्टर, तुम्ही गोपाळ बनून आलायत खरं, पण आमचा खरा गोपाळ दादा कुठं आहे? का त्याला पण तुम्ही? डिंपल, मला हे फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्याकडे 2 कोटी कसे येतील याचा विचार कर. ही सगळी एनर्जी आहे ना,
तो विचार करण्यात घालव. सो की बात बोले तुम. कशाला मी आपण काय प्रश्न विचारते. 2 कोटी रुपये कसं कमवायचं याचा विचार केला पाहिजे. खरंय. पण मला ना एक डाऊट आहे. नाही म्हणजे जेव्हा तुम्ही कातरवाडीतनं पळून गेला त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या देशात कुठंतरी लांब पळून जायचं होतं ना. कातरवाडीच्या जवळचंच गाव निवडायची काय गरज होती? सांगतो तुला सगळं सांगतो. तू एक काम कर, तिथनं सरळ नाही डायरेक्ट कातळवाडीला जा. अजिबात कुठे आधीमध्ये थांबू नकोस. यो काय झालं तुमच्या डोळ्याला? बघू काय झालं डोळ्याला. काय गेलं डोळ्यात आता नेमकं? मस्त चाललंय की काम. नाही ते गोपाळ दादाच्या डोळ्यात खुपतंय काहीतरी. बघू बघू. नाही थांबा गेलं वाटतं डोळ्यातलं. नक्की ना? आणि काय ग तू दिवसभर इकडंच आहे? आता काय भावाच्या दुकानात मुक्काम करायचा विचार आहे का काय? चल घरी. मी बी त्यांना तेच सांगतोय बरं का, की घरी जावा, पण ऐकणं झालं त्या. तिचं सोडा, तुम्ही पण चला घरी. सगळ्यांची जेवायची वेळ झाली आहे आणि डबा नाही आणला मी. चला. अहो ही जरा अर्जंट आहे. कारण नका देऊ. आधी जेवा आणि मग काय काम करायचं ते करत बसा. चला चला चला. होय गोपाळ दादा खरं बोलतायत त्या. नाही म्हणजे पोटाला चिमटा काढून काम करण्याची काय गरज आहे. पोटासाठीच कमवतोय ना आपण. चला चला जेवायला चला घरी. हा चला. लाली वहिनी तुमची आणि गोपाळ दादाच्या लग्नाची गोष्ट सांगा की मला. म्हणजे कसं झालं वगैरे असं. काय झालं? नाही म्हणजे माझं काही चुकलं का? तुम्ही एवढे गप्प बसल्यात ते. तुमचं प्यार नाही एकमेकांवर? असं काही नाही. खरं सांगू का, हा आमचं तर लव्ह मॅरेज आहे, पण जगाला दाखवायला अरेंज मॅरेज. आणि काही वर्ष इथं नव्हते ना, परत आले आणि असलो प्रेमात पडलो आम्ही एकमेकांचं. एवढं प्रेम करतो ना आम्ही का आता तिसरं कोणी आम्हाला वेगळं करूच शकत नाही. आणि केलं तर? केलं तर त्याचे काय हाल होतील आणि काय हाल केलेत यांना चांगलं माहिती आहे. असं काय केलं हो यांनी? अहो काय नाही म्हणजे नवरा बायकोच्या मध्ये जर का तिसरं कुणी आलं तर एखादी बायको काय करू शकते, तेच केलंय यांनी. हा काय पण म्हणा लाली वहिनी, तुम्ही गोपाळ दादाला चांगलंच मुठीत ठेवलंय. अगं त्यातच गंमत असते. तुझं लग्न नाही ना झालं, तुला नाही कळणार. खरं आहे. आमचं कुठं नशीब आहे ना तुमच्यासारखं. माझ्यासारखं नशीब म्हणजे? म्हणजे काय नाही. आता बाकीची स्टोरी नंतर सांगते. मला लय भूक लागली. निघायचं का आपण? चला.